नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. प्री ओपनिंग मध्ये शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळते. सेन्सेक्स 3400 अंकांनी वधारला तर निफ्टी 1400 अंकांनी वाढलाय. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारलाय. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळते. पुणे जिल्हा सहकारी दूध संघाला अजित पवारांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय झालाय. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलाय. अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असं कात्रज दूध संघाचं नामकरण करण्यात आलंय. मराठी महापौर नियुक्त करण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलंय. मात्र या आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्याची माहिती आहे. अकोला महानगरपालिकेत 38 नगरसेवकांची संख्या असलेल्या भाजपने 45 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन करत सत्ता स्थापन केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष तसेच शिंदेची शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर पदाचा पदग्रहण सोहळा पार पडला. पदग्रहणानंतर महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी महानगरपालिकेतील आपल्या कक्षात प्रवेश करत अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात केली आहे. सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी नांदेडमध्ये एका जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षांच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलंय. संगमनेरमध्ये प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका तरुणाने जीवन संपवलंय. वादातून तरुणाने तरुणाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या काकांकडून मारहाण करण्यासाठी मुले पाठवण्याची धमकी दिल्याचंही समोर आलंय. या सर्व प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या दीपकने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मोहाडी पोलिसांनी ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल 98,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोहाडी येथील सुभाष वॉर्डात आरोपी प्रणय निखारे याच्या घरी ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैशावर आधारित जुगार खेळला जात होता. मोहाडी पोलीस स्टेशनच्या पथकाने 2 पंचांसह या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी एका बंद खोलीत जुगार खेळताना रंगेहात आढळले. ड्रिंक अँड ड्राईव्ह सह वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. मागील वर्षभरात ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तब्बल 6,000 नागरिकांना पकडण्यात आले. बुलडाण्याच्या देऊळघाट ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. चौकशीत दोषी आढळून देखील ग्रामसचिव आणि सरपंच यांच्यावर कारवाई न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना पाहून गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी कार्यालय सोडून पलायन केले. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.